एव्हरीवन. मागच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये स्टडी केलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रोटीन सिंथेसिस हे 2 स्टेप मध्ये होते. पहिली स्टेप होती ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी स्टेप होती ट्रान्सलेशन. ठीक आहे, पहिली स्टेप होती ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी स्टेप होती ट्रान्सलेशन. या लेक्चर मध्ये प्रोटीन सिंथेसिस आपल्याला कम्प्लीट पूर्ण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन पाहायचं आहे. पण त्याच्यामध्ये मी थेरॉटिकल पार्ट लिहिणार नाही, पूर्ण डायग्रामॅटिक काय करणार आहे, सांगणार आहे की प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होते. ठीक आहे, आपल्याला माहित आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. कोणते ऑर्गॅनिझम? या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे काय लागतात, बॉडीमध्ये मटेरियल लागतात. मटेरियल म्हणून आपण त्याला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आहे प्रोटीन आहे, ठीक आहे, एक्झाम्पल आहे एन्झाईम्स आहेत, ठीक आहे, आणखी काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी लागतात. आणि त्या गोष्टी तयार होण्यासाठी त्याची इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट असते, सेलच्या न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो. ठीक आहे, सपोज हे समजून घेऊ आपण, हे काय आहे पूर्ण समजून घेऊ. ही सेल आहे, सेलच्या आतमध्ये काय आहे, सपोज न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आणि न्यूक्लियस मध्ये सपोज हा न्यूक्लिओलस आणि याच्यामध्ये काय आहे, सपोज अशा प्रकारे काय आहे, डीएनए आहे. ठीक आहे, इथे जास्त पेन काढतो. अशा प्रकारचा काय आहे, सपोज डीएनए आहे. याच्यापेक्षा लंबा डीएनए असू शकतो. ठीक आहे, मग काय झालं, या डीएनए वर काय असते, इन्फॉर्मेशन असते सेगमेंट मध्ये, तुकड्यामध्ये. त्याला आपण जीन म्हणतो. बरोबर आहे, प्रत्येक मटेरियल साठी काय राहणार, एक जीन राहणार. म्हणजे प्रोटीन साठी एक जीन, एका प्रोटीन साठी एक जीन, दुसऱ्या प्रोटीन साठी दुसरा जीन. ठीक आहे, मग त्याच्यावर काय असते, इन्फॉर्मेशन असते की तो प्रोटीन कशा प्रकारे तयार करायचा. ठीक आहे, काय सांगितलं आपण, ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम मध्ये रोज वेगवेगळे मटेरियल तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल आहे प्रोटीन, एन्झाईम्स. ठीक आहे, मग ते कशा प्रकारे तयार होते ते सांगितलं. कारण ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सेल आहे, खूप साऱ्या सेल पासून बनलेली असते. त्या सेलमध्ये काय असते, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये काय असते, डीएनए असते. आणि त्या डीएनए वर काय असते, इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. कशाची, प्रोटीन सिंथेसिसची, इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. जर डीएनए वर 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोडोजेन म्हणतो. ठीक आहे, 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल, सपोज इथून धरतो म्हटलं असं 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, तर याला काय म्हणतो आपण, कोडोजेन. काय म्हणतो याला, कोडोजेन. आपण पाहिलं होतं एमआरएनए वर 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल तर त्याला काय म्हणतो, कोडॉन म्हणतो. ठीक आहे, आता समजलं असेल की डीएनए आहे, डीएनए वर काय इन्फॉर्मेशन आहे. मग आपण समजून घेऊ की आपल्या बॉडीमध्ये काय, ह्युमन बॉडीमध्ये काय हेअर्स आहेत, आणि त्या हेअर्स साठी काय लागतो, केराटिन नावाचा प्रोटीन लागतो. आपल्याला माहिती आहे आपले हेअर्स डेली वाढतात. बरोबर आहे, मग त्यासाठी केराटिन प्रोटीनची सुद्धा आवश्यकता डेली, रोज आपल्याला काय होणार, केराटिन प्रोटीन लागणार. म्हणून काय होणार, त्या केराटिनचं सिंथेसिस होणार. बरोबर आहे, ते प्रोटीन आहे आणि त्याचं काय होणार, सिंथेसिस होणार. मग त्या केराटिन प्रोटीन साठी समजून घेऊ आपण काय आहे, एवढा एक काय आहे, जीन आहे. बरोबर आहे, एवढा जीन आहे ज्याच्यावर केराटिन प्रोटीनची काय आहे, केराटिन नावाचा प्रोटीन तयार करण्याची काय आहे, इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, मग आपण पाहिलं होतं की या डीएनए पासून आपण काय करतो, डीएनएची इन्फॉर्मेशन कॉपी करतो एमआरएनए वर. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हटलं होतं, ट्रान्सक्रिप्शन म्हटलं होतं. डीएनएची काय केली आपण, इन्फॉर्मेशन कॉपी केली, कशावर, एमआरएनए वर. ठीक आहे, 5' एंड आणि हा झाला 3' एंड. एमआरएनए वर कॉपी केली, त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, ट्रान्सक्रिप्शन म्हटलं. ठीक आहे, डीएनए वर एक जीन होता केराटिन नावाचा, म्हणजे तो काय होती, केराटिन प्रोटीन कशा प्रकारे तयार करायची ते इन्फॉर्मेशन होती. ती इन्फॉर्मेशन आपण कॉपी केली कशावर, एमआरएनए वर. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, ट्रान्सक्रिप्शन म्हटलं. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की मग ट्रान्सक्रिप्शन कशा प्रकारे होतं. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन कुठे चाललं, सेलच्या न्यूक्लियस मध्ये चाललं. मग आता इथे तर आपल्याला काय दिसत आहे, डीएनएचे काय दिसत आहे, 2 सेगमेंट दिसत आहे. डीएनएचे काय दिसत आहे, हा वरचा एक स्ट्रँड आणि खालचा एक स्ट्रँड, असे 2 स्ट्रँड दिसत आहे. पण आपण स्टडी केलं की डीएनएचे काय, सपोज 2 स्ट्रँड आहेत, पण 2 स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड कसा असतो, सेम स्ट्रँड असतो. बरोबर आहे, म्हणजे 5' to 3' डायरेक्शनने गेलेला काय, सेम स्ट्रँड आहे. सपोज मी वरती घेतोय सेम स्ट्रँड, 5' to 3' एंड, हा काय आहे,
सेन्स स्ट्रँड आहे. म्हणजे काय आहे, याच्यावर प्रोटीन सिंथेसिसची काय आहे, इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे. प्रोटीन जो लागतो, जो तयार करायचा आहे, त्याची इन्फॉर्मेशन कोणत्या स्ट्रँडवर आहे, सेन्स स्ट्रँडवर आहे. ठीक आहे, मग आपण असं न्यूक्लियोटाइड पाहून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारचा सेन्स स्ट्रँड आहे आणि त्याच्यावर प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे याच्या फॉर्ममध्ये, जे काय आपण म्हणतो ते न्यूक्लियोटाइडच्या फॉर्ममध्ये. आणि हा 3' to 5' एंड वाला स्ट्रँड कोणता म्हटला होता मी, नॉन सेन्स स्ट्रँड. नॉन सेन्स किंवा नॉन कोडिंग, नॉन सेन्स किंवा नॉन कोडिंग स्ट्रँड म्हटलं होतं. ठीक आहे, मग आता mRNA बनवला, तर mRNA बनवण्यासाठी आपण कोणता स्ट्रँड यूज करतो, मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कोणता स्ट्रँड यूज करतो आपण mRNA बनवण्यासाठी, सेन्स स्ट्रँड. म्हणजे हे काय, प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे, पण आपण mRNA बनवण्यासाठी काय करतो, नॉन सेन्स स्ट्रँड यूज करतो. कारण काय, अशा प्रकारे जर हा स्ट्रँड यूज केला तर याच्या कॉम्प्लिमेंटरी हा स्ट्रँड बनणार. मग हा कोणासारखा राहणार, या सेन्स स्ट्रँड सारखा राहणार. पाहिलं होतं आपण. सपोज इथे आपण घेऊ की ए ए ए टी 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 जी सी 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 जी जी जी. ठीक आहे, ए ए ए अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. याच्या कॉम्प्लिमेंटरी हा डीएनए होता ना, हा डीएनएचा स्ट्रँड आहे. याच्या कॉम्प्लिमेंटरी टी 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 ए ए ए जी 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 सी सी सी, त्यानंतर काय येणार आता, ए ए ए. ठीक आहे, अशा प्रकारचा काय आहे, याच्यावर इन्फॉर्मेशन आहे. मग आपण हा स्ट्रँड यूज केला तर काय होणार, याच्या कॉम्प्लिमेंटरी ए ए ए, बरोबर आहे, टीच्या कॉम्प्लिमेंटरी, एच्या कॉम्प्लिमेंटरी काय टी, याच्या कॉम्प्लिमेंटरी टी. म्हणजे कसा स्ट्रँड तयार होता, वरच्या स्ट्रँड सारखा. म्हणून आपण काय करतो, डीएनए मधला नॉनसेन्स स्ट्रँड हा काय करतो, टेम्पलेट म्हणून यूज करतो, म्हणजे साचा म्हणून यूज करतो. कशासाठी, mRNA बनवण्यासाठी. ठीक आहे, मग काय सांगितलं, जो स्ट्रँड 3' to 5' डायरेक्शनने गेलेला असतो तो नॉनसेन्स स्ट्रँड आहे, आणि जो स्ट्रँड 5' to 3' डायरेक्शनने गेलेला असतो तो कसा आहे, सेन्स स्ट्रँड आहे. आपण नॉनसेन्स स्ट्रँड काय करतो, mRNA बनवण्यासाठी वापरतो. मग आपण समजून घेऊ, हा खालचा स्ट्रँड जो आहे 3' to 5' डायरेक्शन वाला खालचा स्ट्रँड कोणता झाला, मग हा नॉनसेन्स स्ट्रँड झाला. मग नॉनसेन्स स्ट्रँडवर सपोज हा जीन आहे, तर जीनच्या अगोदर एक छोटासा काय असतो, काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो, त्याला आपण प्रमोटर म्हटलं होतं. आणि इकडे 5' एंडला काय असतो, एक सिक्वेन्स असतो, त्याला आपण काय म्हटलं होतं, टर्मिनेटर म्हटलं होतं. प्रमोटर म्हणजे काय, इथून या जीनचं ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होणार, आणि टर्मिनेटर म्हणजे काय, इथे काय होणार, प्रोटीन सिंथेसिस जे mRNA बनवायचं आहे ते काय प्रोसेस काय होणार, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस काय होणार, टर्मिनेट होणार. ठीक आहे, म्हणजे आता सपोज इथे काय आहे, प्रमोटर आहे. मग ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन 3 स्टेप मध्ये होते. इनिशिएशन, ठीक आहे, दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन, तिसरी स्टेप आहे टर्मिनेशन. ठीक आहे, 3 स्टेप मध्ये होते. मग काय होणार, पहिल्यांदा एक एन्झाईम आहे आरएनए पॉलिमरेज नावाचा, डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज. म्हणजे तो काय असतो, या डीएनए वर डिपेंड राहणारा आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आहे. मग समजून घेऊ की आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम पहिल्यांदा कुठे बाइंड झाला, प्रमोटर रिजनला. म्हणजे प्रमोटर रिजन सपोज इथेच आपण हा प्रमोटर रिजन समजून घेऊ. ठीक आहे, कोणता 5' एंडला असतो सेन्स स्ट्रँडच्या, किंवा 3' एंडला असतो नॉन सेन्स स्ट्रँडच्या. म्हणजे हा झाला एवढा रिजन काय, सपोज प्रमोटर रिजन आहे. म्हणजे ते पहिल्यांदा काय होणार, अशा प्रकारे काय होणार, आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम काय होणार, बाइंड होणार. झाला एन्झाईम बाइंड, हे झाली पहिली स्टेप कोणती, इनिशिएशन, म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची सुरुवात. इनिशिएशन, ट्रान्सक्रिप्शन 3 स्टेप मध्ये होते म्हटलं, इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. ठीक आहे, हे झालं इनिशिएशन. इनिशिएशन झाल्याच्या नंतर काय होते, इलॉंगेशन होते. इलॉंगेशन मध्ये काय होणार, हा आरएनए पॉलिमरेज काय करतो, न्यूक्लियस मधले काय करतो, न्यूक्लियोटाइड घेतो. कोणाच्या कॉम्प्लिमेंटरी, हा जो स्ट्रँड आहे खालचा, या खालच्या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी काय करतो, तो न्यूक्लियस मधून काय करतो, न्यूक्लियोटाइड घेतो. फॉर एक्झाम्पल इथे आहे, इथे बाइंड झाला होता तो. ठीक आहे, मग इथे टीच्या कॉम्प्लिमेंटरी घेतला न्यूक्लियस मधून, ए इथे जॉईन केला, पुढे गेला, इथे टीच्या कॉम्प्लिमेंटरी घेतला, ए जॉईन केला, टीच्या कॉम्प्लिमेंटरी घेतला, ए जॉईन केला, पुढे गेला आणखी, सपोज हे नव्हता स्ट्रँड. ठीक आहे, अशा प्रकारे मग पुढे गेला, एच्या कॉम्प्लिमेंटरी टी, एच्या कॉम्प्लिमेंटरी टी, एच्या कॉम्प्लिमेंटरी टी, पुढे आला जीच्या कॉम्प्लिमेंटरी सी, जीच्या कॉम्प्लिमेंटरी सी, जीच्या कॉम्प्लिमेंटरी सी. अशा प्रकारे तो स्ट्रँड काय होतो, इथपर्यंत काय होतो, सिंथेसाइज होतो. त्याला आपण काय म्हणतो, इलॉंगेशन. म्हणजे हा जो आरएनए पॉलिमरेज इथे होता तो आता सपोज कुठे
इतक्यात कुठेतरी गेलं, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि एवढा मोठा त्यांनी काय केला, हा याच्या कॉम्प्लिमेंटरी काय केला, सिक्वेन्स तयार केला. याला आपण काय म्हटलं, एमआरएनए. अजून रिलीज झाला का तो? नाही. पहिली स्टेप समजली. इनिशिएशन काय म्हटलं होतं की डीएनएचा जो नॉन कोडिंग स्ट्रँड आहे त्याच्या तिथेच 3' एंडला काय असतं, एक प्रमोटर रिजन असतो, तिथे आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो आणि एक एक आरएनएचे न्यूक्लियोटाइड ऍड करत करत काय होतो, तो टर्मिनेशन रिजन पर्यंत पोहोचतो, म्हणजे ते इलॉंगेशन स्टेप मधून पास होतो, ठीक आहे. फक्त इथे काय होते की इथे जर काय आहे, ऍडेनिन आहे, तर त्याच्यासमोर थायमिनच्या जागी काय येतो, युरॅसिल येतो. काय युरॅसिल येतो? कारण डीएनए पासून काय आरएनए बनत आहे आणि आरएनए मध्ये थायमिन नसते, काय असते, युरॅसिल असते, ठीक आहे. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. मग असं झालं. इथपर्यंत आल्याच्या नंतर काय झालं, आरएनए पॉलिमरेज टर्मिनेशन रिजन पर्यंत पोहोचणार. टर्मिनेशन रिजन मध्ये आरएनए पॉलिमरेज पोहोचल्याच्या नंतर त्याच्याकडे असा एक लांब काय होता, सपोज आरएनए होता, ज्याच्यावर असे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स होते, ज्याला कोडॉन आपण म्हणतो, ठीक आहे. तिथे पाहिलं ना कोणता आहे, तिथे सपोज हे घेऊ आपण, अशा प्रकारचा सिक्वेन्स होता, ठीक आहे. हा झाला 5' एंड. त्यानंतर काय म्हटलं, टर्मिनेशन रिजनला पोहोचल्याच्या नंतर हा आरएनए पॉलिमरेज काय होतो, इथून निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर काय होतो, आपल्याला अशा प्रकारचा काय मिळतो, एमआरएनए मिळतो, ठीक आहे. हा काय झाला मग, एमआरएनए मिळाल्याच्या नंतर फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, बरोबर आहे, ज्यांच्या युकॅरियोटिक, ठीक आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ज्यांच्या बॉडीमध्ये चांगला न्यूक्लियस असतो, मेम्ब्रेन असणारा, ठीक आहे, त्यांना आपण म्हटलं होतं युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये जीन हे कसे असतात, हे एमआरएनए कसे असतात, नॉन फंक्शनल असतात. नॉन फंक्शनल का असतात, कारण की याच्यामध्ये काय असतात, जो जीन होता तो स्प्लिट जीन आहे, म्हणजे याच्यामध्ये काय इंट्रॉन एक्झॉन प्रेझेंट असतात. काय असतात, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये स्प्लिट जीन असतो. स्प्लिट जीन म्हणजे काय सांगितलं, त्याच्यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन प्रेझेंट असतात, ठीक आहे. आता इंट्रॉन म्हणजे काय, हे कामीचा भाग नाही आहे, प्रोटीन सिंथेसिस साठी कुठलीही इन्फॉर्मेशन त्याच्यावर नसते, ते इंट्रॉन असतो. आणि एक्झॉन म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन असते, बरोबर आहे. हा एमआरएनए जो म्हणजे इथे तयार होत होता तेव्हाच काय झालं, याच्यावर एक ऍडिशनल प्रोसेस होते, त्याला आपण काय म्हणतो, प्रोसेसिंग ऑफ एमआरएनए. टर्मिनेशन पण आला, पण इथून रिलीज झाला म्हणजे टर्मिनेशन. आणि त्यानंतर आहे प्रोसेसिंग ऑफ एमआरएनए. एमआरएनए ची प्रोसेसिंग फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये होते, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये होत नाही. का होत नाही ते आपण पाहून घेऊ याच्यानंतर, ठीक आहे. प्रोसेसिंग ऑफ एमआरएनए मध्ये काय होते, पहिल्यांदा जसा हा 5' एंड रिलीज झाला तेव्हा या 5' एंडला एक काय होतो, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा एक न्यूक्लियोटाइड काय केला जातो, ऍड केला जातो, एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड. काय, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा काय केला जातो, एक ऍडिशनल न्यूक्लियोटाइड, अनयुज्युअल न्यूक्लियोटाइड, जो आवश्यक नाही तो न्यूक्लियोटाइड काय केला जातो, ऍड केला जातो, ठीक आहे. याला आपण म्हणतो कॅपिंग. प्रोसेसिंग मधली पहिली स्टेप आहे कॅपिंग. 5' कॅपिंग म्हणतात त्याला. ग्वानोसिनचा एक न्यूक्लियोटाइड ऍड केला, झाला कॅपिंग, ठीक आहे. दुसरी स्टेप असते स्प्लायसिंग. ठीक आहे. स्प्लायसिंग मध्ये काय होते, आपण सांगितलं होतं की एमआरएनए मध्ये एक्झॉन आहे, इंट्रॉन आहे, एक्झॉन आहे, इंट्रॉन आहे, ठीक आहे. मग ते दाखवून देऊ आपण कशा प्रकारे. सपोज हे एक्झॉन झाला, त्यानंतर हे रेड कलरचा इंट्रॉन झाला, ठीक आहे. परत हे ब्लॅक कलरचा इथपर्यंत काय झाला, एक्झॉन झाला. परत इथे काय राहणार, अशा प्रकारचा इंट्रॉन राहणार. परत हा एक्झॉन, परत त्याच्या पुढे काय राहणार, असा इंट्रॉन राहणार, ठीक आहे. अशा प्रकारे. पण हे इंट्रॉन म्हणजे याच्या सिक्वेन्स आहे का प्रोटीन सिंथेसिसचा, नाही. आपण सांगितलं इंट्रॉन म्हणजे काय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाही आहे प्रोटीन सिंथेसिसची. मग युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये हा अशा प्रकारचा एमआरएनए असतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, हे इंट्रॉन केले जातात, रिमूव्ह केले जातात हे प्रोसेसिंग चालू असताना, आणि हे एक्झॉन काय केले जातात, जॉईन केले जातात. फॉर एक्झाम्पल हे एक्झॉन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ठीक आहे. असे मग सगळे एक्झॉन जॉईन केले, इंट्रॉन काय केले आपण, हे इंट्रॉन काय केले, काढून टाकले, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला असा एमआरएनए मिळतो, ज्याच्या 5' एंडला काय आहे, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट आहे आणि इंट्रॉन काढून टाकलेला आहे. एक्झॉन काय झालेला आहे, एक्झॉन जॉईन झालेला आहे. सपोज पहिला एक्झॉन आहे हा, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, असे एक्झॉन काय केलेले आहे, सपोज जॉईन केलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर फायनली काय होतं, जेव्हा हा निघला इथून, रिलीज झाला, टर्मिनेशन झाला, तेव्हा याच्या
3' काय केले जातात, ऍडिनिन न्यूक्लिओटाइड काय केले जातात, ऍड केले जातात. पॉली ऍडिनायलेशन म्हणतात त्याला. ठीक आहे, पॉली ऍडिनायलेशन म्हणजे काय होते, खूप सारे ऍडिनिन न्यूक्लिओटाइड काय केले जातात, ऍड केले जातात. का ऍड केले जातात, कारण हा mRNA कसा असतो, त्याची लाईफ कशी असते, शॉर्ट असते. म्हणजे इकडून तो कोणत्या एन्झाईमनं डिग्रेड झाला नाही पाहिजे, इकडून तो कोणत्याही एन्झाईमने डिग्रेड नाही झाला पाहिजे, यासाठी हे पूर्ण प्रोसेसिंग केली असते. ठीक आहे, त्यानंतर तो mRNA काय होतो, न्यूक्लियस मधून कुठे येतो, सायटोप्लाझम मध्ये येतो सपोज. ठीक आहे, न्यूक्लियस मधून mRNA कुठे आला, सायटोप्लाझम मध्ये आला. त्याच्यावर अशा प्रकारचं कोडॉन गॅप नसते त्याच्यामध्ये. ठीक आहे, 3 न्यूक्लिओटाइडचा एक सिक्वेन्स ज्याला कोडॉन म्हणतो. कोडॉनच्या फॉर्म मध्ये काय असते, त्याच्यावर इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. हा 3' एंड झाला, हा 5' एंड झाला. 5' एंड म्हणजे mRNA ची स्टार्टिंग असते. ठीक आहे, इथे आल्याच्या नंतर काय होते, आता ट्रान्सक्रिप्शन तर संपलं. सायटोप्लाझम मध्ये काय होते, ट्रान्सलेशन होते. ट्रान्सलेशन म्हणजे काय, हे जे कोडॉनची इन्फॉर्मेशन असते ते काय होतो, आपण अमिनो ऍसिड मध्ये, अमिनो ऍसिडच्या इन्फॉर्मेशन मध्ये काय करतो, चेंज करतो. त्याच प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलेशन. कोडॉनला अमिनो ऍसिड मध्ये चेंज करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलेशन म्हणतात. ठीक आहे, ट्रान्सलेशन मध्ये काय होते, ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा काय असतात, 3 स्टेप आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन मध्ये काय होते, की जे टीआरएनए प्रेझेंट असतात, बरोबर आहे, जे टीआरएनए प्रेझेंट असतात सायटोप्लाझम मध्ये, त्यावर काय केला जातो, अमिनो ऍसिड काय केले जातात, सपोज अमिनो ऍसिड काय केले जातात, ऍड केले जातात. सपोज हा अमिनो ऍसिड आहे, हा अमिनो ऍसिड टीआरएनए वर काय केला जातो, ऍड केला जातो विथ द हेल्प ऑफ एटीपी आणि काही एन्झाईम सुद्धा लागते. लक्षात नाही तेवढं पाहून घेऊ. ठीक आहे, अमिनो ऍसिड काय केला जातो, इथे ऍड केला जातो. ठीक आहे, अमिनो ऍसिड ऍड केला जातो, त्याला आपण म्हणतो चार्जिंग ऑफ टीआरएनए. ठीक आहे, चार्जिंग झाला टीआरएनए. चार्ज झाल्याच्या नंतर जो पहिला टीआरएनए असतो तो काय होतो, पहिल्या 5' एंडला जो सिक्वेन्स आहे तिथे काय होतो, तो बाइंड होतो. अशा प्रकारे काय होणार, तिथे तो बाइंड होणार. त्याच्यावर हा पहिला अमिनो ऍसिड आहे. मी सांगितलं होतं पहिला न्यूक्लिओटाइड कोडॉन पण कोणता असतो, AUG. हा स्टार्ट कोडॉन आहे. कधी पण mRNA चा AUG स्टार्ट कोडॉन राहणार आणि स्टॉप कोडॉन राहणार UAA, UAG किंवा UGA. हे काय राहणार, स्टॉप कोडॉन राहणार. पहिला आल्याच्या नंतर परत काय होते, नंतर रायबोझोम असतात म्हटलं तर रायबोझोम हे काय, प्रोटीन सिंथेसिसची काय साईट आहे. रायबोझोमचे 2 सब युनिट असतात, स्मॉल सब युनिट, लार्ज सब युनिट. ठीक आहे, त्यांच्याकडे एक साईट असते mRNA ला बाइंड होण्यासाठी आणि 3 साईट असतात टीआरएनए ला बाइंड होण्यासाठी. ठीक आहे, पहिली साईट टीआरएनए ला बाइंड होण्यासाठी कोणती असते, A साईट. ठीक आहे, अमिनो असाइड टीआरएनए बाइंडिंग साइट. दुसरी साइट कोणती, P साइट, पेप्टिडिल टीआरएनए बाइंडिंग साइट. पेप्टिडिल टीआरएनए म्हणजे कोणता, पहिला जो टीआरएनए येणार आहे त्याला बाइंड होण्याची साइट. आणि तिसरी साइट असते कोणती, E साइट. हे दोन्ही सब युनिट प्रोटीन सिंथेसिसच्या टाइमला जॉईन मध्ये राहतात आणि प्रोटीन सिंथेसिस जर चालू नसलं तर ते कसे राहतात, सेपरेटली राहतात. यांना जॉईन होण्यासाठी ते मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयन वगैरे लागते, हे आपण सांगितलं होतं. ठीक आहे, मग अशा प्रकारे पहिला टीआरएनए बाइंड झाला, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झाली. एच्या कॉम्प्लिमेंटरी सपोज इथे आला यूच्या कॉम्प्लिमेंटरी आला A आणि Gच्या कॉम्प्लिमेंटरी आला C. असे कोडॉन अँटीकोडॉन काय होते, पेअरिंग होते. झाल्याच्या नंतर स्मॉल सब युनिट काय होतो, इथे येऊन बाइंड होतो. ठीक आहे, अशा प्रकारे स्मॉल सब युनिट बाइंड होणार. स्मॉल सब युनिट आल्याच्या नंतर मोठा सब युनिट पण येतो. अशा प्रकारे लार्ज सब युनिट सुद्धा बाइंड होणार. पहिला टीआरएनए कोणत्या साईट मध्ये येतो म्हटलं होतं, P साईट मध्ये. ठीक आहे, मग पहिला टीआरएनए आला P साईट मध्ये. त्यानंतर दुसरा कोडॉन आहे इथे, सपोज हे असा मोठा घेतो थोडा, हा दुसरा कोडॉन आहे. ठीक आहे, दुसरा कोडॉन साठी एक दुसरा टीआरएनए सपोज आपण समजून घेऊ, हा CCC सिक्वेन्स वाला कोडॉन आहे. इथे मी इन्फॉर्मेशन घेतली तिथे कॅरी करत नाही. ठीक आहे, सपोज CCC वाला आला. ठीक आहे, मग याच्या कॉम्प्लिमेंटरी कोणता राहणार, G वाला एक टीआरएनए राहणार. त्याच्यावर एक अमिनो ऍसिड राहणार, कुठला तरी स्पेसिफिक असतो, याच्यानुसारच तो अमिनो ऍसिड असतो. अमिनो ऍसिड बदलत नाही कधी. ठीक आहे, याच्यानुसार म्हणजे जी सिक्वेन्स आहे तर त्याच्यावर काय ठराविकच अमिनो ऍसिड असणार. कोणते अमिनो ऍसिड ते कॅरी करत नाही. ठरलेले टीआरएनए ठरलेलेच अमिनो ऍसिड आणतात आणि कोडॉन सांगतो की कोणता अमिनो ऍसिड आणायचा आहे. ठीक आहे, यासाठी यावेळेस मिथिओनिन आणला आणि पुढच्या वेळेस सिस्टीन आणला असं होत नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळेस ते ठरलेलं राहणार कोणता अमिनो ऍसिड राहणार ते. ठीक आहे, दुसरा काय होणार, टीआरएनए येणार. दुसरा टीआरएनए इथे काय करणार, अशा प्रकारे
बाइंड करणार, हायड्रोजनची पेअरिंग होणार, कारण गुआनिनच्या समोर काय होते, सायटोसिन यांची पेअरिंग होते. हा दुसरा अमिनो ऍसिड आहे. दुसरा अमिनो ऍसिड घेऊन आला. पहिला अमिनो ऍसिड आणि दुसरा अमिनो ऍसिड यांच्यामध्ये काय होतो, पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पेप्टाइड बॉन्ड तयार झाला, सपोज क्लिअर करतो, पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. पेप्टाइड बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर हा रायबोझोम, टीआरएनए तर तिथेच बाइंड राहतात. हा पहिला टीआरएनए इथे बाइंड राहणार पहिल्या कोडॉनवर, दुसरा टीआरएनए दुसऱ्या कोडॉनवर बाइंड राहणार. ठीक आहे. फक्त हे रायबोझोम काय होतात, पुढे सरकतात. रायबोझोम पुढे सरकला म्हणजे काय होणार, याच्यातच दाखवतो थोडस. ठीक आहे. रायबोझोम पुढे सरकला म्हणजे काय होणार, हे अशा प्रकारे रायबोझोम काय झाला, पुढे आला. म्हणजे काय, हे झाली ए साईट, ही झाली बी साईट आणि ही झाली काय, ई साईट. बरोबर आहे. हा स्मॉल सब युनिट सुद्धा कुठे गेला, पुढे गेला अशा प्रकारे. ठीक आहे, समजलं. मग आता तिसरा काय येणार, टीआरएनए येणार. त्याच्यावर तिसरा एक अमिनो ऍसिड राहणार. फॉर एक्झाम्पल ब्ल्यू कलरने रिप्रेझेंट करतो. याच्यावर अँटीकोडॉन राहणार. सपोज इथे समजून घेऊ आपण जी 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 चा सिक्वेन्स आहे, तर इथे काय राहणार, अँटीकोडॉनवर सी सी सी. हा इथे येणार, इथे येऊन बाइंड करणार. ठीक आहे, ए साईड वर. पहिला टीआरएनए फक्त पी साईड वर येतो, बाकीचे सगळे टीआरएनए कुठे, ए साईड वर येतात, बाइंड होतात. बाइंड झाले तरच ठीक, नाही तर दुसरा टीआरएनए येऊन पाहतो. ठीक आहे. मग हा झाला बाइंड. बाइंड झाल्याच्या नंतर याच्यावर सुद्धा अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे. तोपर्यंत काय झालं होता, हा आला. हा आल्याच्या नंतर हा इथून काय झाला होता, अमिनो ऍसिड निघून गेला होता, कारण याच्यासोबत काय झाला, बाइंड झाला. आणि हा काय झाला होता, अशा प्रकारे इथून काय झाला होता, एक्झिट झाला होता. काय झाला होता, तो निघून गेला हा आल्याच्या नंतर. ठीक आहे. मग आल्याच्या नंतर काय झालं, परत हे दोन अमिनो ऍसिड काय केले, इथे जॉईन केले. जॉईन केल्याच्या नंतर परत रायबोझोम काय झाला, पुढे सरकला. म्हणजे हे दोन कुठे आले, हा इथे गेला आणि हा ई साईड वर गेला आणि हा कुठे पी साईड वर आला. म्हणजे ए साईड काय होणार, रिकामी होणार, त्याच्या पुढचा कोडॉन. ठीक आहे. अशा प्रकारे काय होते, हा एक्झिट होणार. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन आला तर एक काय होतो, एक्झिट होतो. म्हणजे साईट अशी काय होत जाते, चेंज होत जाते. ठीक आहे. मग अशा प्रकारे तो कोडॉन रीड करत करत फायनली कुठे आला, रायबोझोम. समजून घेऊ आपण कुठे आला, रायबोझोम इथे आला. सपोज ठीक आहे. हे रायबोझोमची कोणती साईट आहे, ए साईट. ही आहे सपोज टी साईट आणि ही आहे सपोज ई साईट. ठीक आहे. ए, ई आणि ई साईट. ठीक आहे. इथपर्यंत आला तो. इथपर्यंत आल्याच्या नंतर इथे कोडॉन कोणता आहे, UAA, UAG किंवा UGA. तर इथे कुठल्याही प्रकारचा टीआरएनए काय होत नाही, बाइंड होत नाही. इथे काय होतो, एक फॅक्टर बाइंड होतो, ज्याला आपण कोणता फॅक्टर म्हटलं होतं, टर्मिनेशन फॅक्टर. तो टर्मिनेशन फॅक्टर बाइंड होणार. इथे असे टीआरएनए असणार ना. ठीक आहे. शेवटचे याच्यातले. आणि याच्यावर काय राहणार, हे अशा प्रकारचं. सपोज आपण जर धरतो म्हटलं पहिल्यानुसार, हा पहिला, त्यानंतर सपोज हा दुसरा, हा बरोबर आहे, त्यानंतर हा तिसरा, त्यानंतर सपोज एवढे मोठे कोडॉन रीड केले म्हणजे हा चौथा, हा पाचवा. ठीक आहे. त्यानंतर काय राहणार, याच्यावरचा एक काय राहणार, हा सपोज सहावा. ठीक आहे. अशा प्रकारे मग काय होणार, हे पूर्ण पेप्टाइड याच्यावर जाणार. हा टीआरएनए इथून निघून जाणार. बरोबर आहे. हे इथे टर्मिनेशन फॅक्टर आल्याच्या नंतर ही चेन पण काय होणार, इथून निघून जाणार. हे दोन्ही टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये चालले जाणार. हे सगळे रायबोझोम सायटोप्लाझम मध्ये चालले जाणार. ठीक आहे. आणि हे काय होणार, हे प्रोटीन असणार आपला कोणता, प्रोटीन असणार कोणता, केरेटिन नावाचा. बरोबर आहे. आपण म्हटलं तर केरेटिन नावाचा प्रोटीन आहे, त्याचा जीन आहे. तर त्याच्यापासून काय होणार, त्याच्यावर इन्फॉर्मेशन राहणार केरेटिन नावाच्या प्रोटीनची तयार करण्याची. समजून घेऊ केरेटिन नावाच्या प्रोटीनसाठी. सपोज समजून घेत आहे आपण. सपोज पहिला अमिनो ऍसिड लागतो मिथिओनिन, दुसरा लागतो फिनिल ॲलिंडिन, त्यानंतर तिसरा लागतो सपोज ग्लायसिन, चौथा लागतो सिस्टीन, आयसोल्युसिन आणि थिओनिन. असे अमिनो ऍसिड लागतात. मग हे अमिनो ऍसिड असाच जर सिक्वेन्स असेल तर तो प्रोटीन कोणता राहणार, केराटिन. हे समजण्यासाठी घेतला. तसे वेगवेगळे सिक्वेन्स ठरलेले आहे वेगवेगळ्या प्रोटीनचे. ठीक आहे. कोणते अमिनो ऍसिड लागतात ते. ठीक आहे. अशा प्रकारे काय होते, मग हे पूर्ण इनिशिएशन पण सांगितलं. ठीक आहे. इनिशिएशन सांगितलं म्हणजे इथे पहिल्यांदा काय होतं, एमआरएनए बाइंड, नंतर लार्ज सब युनिट, स्मॉल सब युनिट हे बाइंड होतात, त्याला इनिशिएशन म्हटलं. इलॉंगेशन म्हणजे काय, ते असे अमिनो ऍसिड एकमेकाला जॉईन करत जाणे इथपर्यंत म्हणजे इलॉंगेशन. आणि टर्मिनेशन म्हणजे काय, इथून काय होणार, टर्मिनेशन फॅक्टर येणार आणि हे प्रोटीनची जी
अमिनो ऍसिडची जी चेन तयार झाली ती पॉलीपेप्टाइड चेन ते रिलीज होणं, त्याला आपण काय म्हटलं, टर्मिनेशन म्हटलं. ठीक आहे. अशा प्रकारे काय होत असते, प्रोटीन सिंथेसिस होत असते. ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये पहिल्यांदा इनिशिएशनच्या 3 डायग्राम दाखवलेल्या आहे, इलॉंगेशनच्या 3 डायग्राम दाखवलेल्या आहे आणि टर्मिनेशनच्या 3 डायग्राम दाखवलेल्या आहे. खूप चांगल्या प्रकारे दाखवलेल्या. आपण एकाच डायग्राम मध्ये काय केलं ते कव्हर करून घेतलं. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस कसं होते ते पाहायचं आहे म्हटलं होतं, थोडंसं समजून घेण्यासाठीच ते एक्झाम इंटरांच्या गोष्टीसाठी. ठीक आहे. मग प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, त्याच्या बॉडी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा जे सेल असतात त्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसतो, म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. सिम्पली तिथे एका ठिकाणी असा डीएनए ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणाला न्यूक्लिओइड म्हणतात, हे आपण पाहिलं होतं. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बद्दल समजलं असेल आता. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही, ठीक आहे, त्याला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. न्यूक्लियस नाही म्हणजे न्यूक्लियस वेल ऑर्गनाइज नाही, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे नाही. ठीक आहे. एक रिजन असतो जिथे न्यूक्लियस सारखाच एक भाग असतो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, डीएनए आहे, तिथे डीएनए आहे, त्यानंतर त्याच्यावर सुद्धा काय जीन आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे कशा तरी कुठल्या तरी प्रोटीनची. ठीक आहे. अशा प्रकारे दाखवू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार, यांच्यापासून काय होणार, ट्रान्सक्रिप्शन होणार. इथेच ट्रान्सक्रिप्शन होणार. ट्रान्सक्रिप्शन कसं होणार, प्रमोटर रिजनवर आरएनए पॉलिमरेज बाइंड करणार, तो न्यूक्लियोटाइड ऍड करत करत कुठे जाणार, टर्मिनेटर रिजनवर जाणार, तोपर्यंत असा काय होणार आणि तिथून टर्मिनेटर रिजन पासून काय होणार, तो आरएनए पॉलिमरेज रिलीज होणार आणि आपल्याला असा काय मिळणार, एक एमआरएनए मिळणार. ठीक आहे. एमआरएनए मिळणार. या एमआरएनए ला परत प्रोसेसिंग करायची आवश्यकता पडत नाही. का पडत नाही म्हटलं, कारण की या एमआरएनए मध्ये इंट्रॉन, एक्झॉन अशा प्रकारचे भानगड नसते. सगळे काय असतात, हे एक्झॉन असतात आणि हे पूर्ण काय असते, प्रोटीन सिंथेसिसची काय असते, इन्फॉर्मेशन असते. इथे 5 प्राइम कॅपिंग, स्पायसिंग, टेनिंग अशा प्रकारची कोणतीही आरएनएची प्रोसेसिंग होत नाही. हा जसा आरएनए तयार झाला तसा तो कसा असतो, फंक्शनल असतो आणि लगेच इथे काय होतात, मग अशा प्रकारचे रायबोझोम बाइंड होतात आणि इथे काय होतात, टीआरएनए येऊन काय होते, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय होते, स्टार्ट होते डायरेक्टली. ठीक आहे. कारण काय आहे की न्यूक्लियस मधून त्याला सायटोप्लाझम मध्ये आणायची गरजच नाही, कारण तो काय आहे, इथेच सायटोप्लाझम मध्येच आपण म्हणू शकतो ट्रान्सक्रिप्शन होते आणि तिथूनच काय होतं, तिचं ट्रान्सलेशन स्टार्ट होते, असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो. समजलं असं ना. न्यूक्लियस होता त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, म्हणजे तिथेच ट्रान्सक्रिप्शन झालं, एमआरएनए काय झाला, तयार झाला आणि जसा एमआरएनए तयार झाला तसेच तिथे रायबोझोम बाइंड झाले आणि तशीच प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय झाली, स्टार्ट झाली. ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं, अशा प्रकारे एका एमआरएनएवर खूप सारे रायबोझोम पण बाइंड असू शकतात, म्हणजे प्रोटीन आपल्याला कंटिन्यू लागते, मग कंटिन्यू ते सिंथेसिस काय होते, चालू राहते. ठीक आहे. त्याला पॉलीरायबोझोम कंडिशन म्हणतात.